ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, मनती ज्ञानदेव तुमायसे, मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पाय बरे, ब्रह्मादिक जेते ब्रह्मातिक जेते तुम्हा ओळंगणे, इतल तुलने काय पुढे, मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पाय बरे, तुका मने नेनो युक्तीची ती खोली, तुका मने नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पाय डोई, मज पामराई काय थोरपण, पायीची वाहन पाय बरे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, मनती ज्ञानदेव तुमायसे, मज पामराई काय थोरपण, पायीची वाहन पाय बरे, महायोग पीठे तटे भेमरत्य, वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, हो पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाधाने कथेचा विसरो, त्यांच्या कृपाधाने कथेचा विसरो, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरो, त्यांच्या कृपादाने कथेचा विसरो. हाय पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. जय हो ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा कर दयाला, करुणा कर दयाला. जय हो अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो, पावन झालो जरा जरी. करुणा करा दया, करुणा करा हा दया, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह राधलो
पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा सानुग्रह लाधलो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्त कहे पायावरी कहे पायावरी मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पाम राये काय थोरपण पायीची वाहन पाय बरे. प्रस्तुत प्राप्तप्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारायांचं या अभंगामध्ये अधिकाराचं वर्णन करतात. या ठिकाणी कीर्तन चालू होण्यापूर्वी थोडासा परिहार देणं म्हणजे आपल्या कराड तालुक्यामध्ये छोट्याशा आरीवाडी गावामध्ये हरिभक्त पारायण गुरुवर्य रामदासजी महाराज आरेवाडीकर यांच्या आशीर्वादाने तुकाराम महाराज संगीत गाता पारायण 16 आरेवाडी अशा या सुंदर सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा मजसारख्या परम पामराला लाभली हे माझं भाग्य समजतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पाम राई काय थोरपण पायीची वाहन पाय बरे. जो अभंग सेवेकरता निवडला तो अभंग म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये तुकाराम महाराज ज्ञानोबारायांच्या अधिकाराचं वर्णन करतात. ज्ञानोबारायांच्या अधिकाराचं वर्णन म्हणजे नेमकं काय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. महाराज या अभंगामध्ये अधिकाराचं वर्णन करतात. आता अधिकारामध्ये जो वर्णन करणार आहे तो सुद्धा श्रेष्ठत्वाचा लागतो आणि ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा श्रेष्ठ लागतो. असा या अभंगामध्ये तुकाराम महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. महाराजांना म्हणतात ज्ञानियांचे राजे आहात, गुरुरावातले महाराव आहात. तुकाराम महाराज ज्ञानोबारायांचं वर्णन करतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुम्हाला लोक ज्ञानदेव म्हणतात.
ज्ञान अधिक ईश्वर, ज्ञान देव म्हणतात. आणि मज सारख्या पामरानं तुमचं वर्णन काय करावं. मज पामराई काय थोरपण, पायेची वाहन पाय बरे. महाराज म्हणतात मज सारख्या पामरानं तुमचं वर्णन काय करावं. मला पायाची वाहनच राहू दे. तुकोबाराय ज्ञानोबारायांना सांगतात. ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे, इतल तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेविली पायडोई. महाराज म्हणतात आता बास, तो तुमचा जो युक्तिवाद आहे, जे तुमचं समाजाचं जीवन जगण्याची क्रिया आहे, जी प्रक्रिया आहे, ती मला आता आवडली. आता याच्या पुढं काही नाही. म्हणून महाराज म्हणतात मज पामराई काय थोरपण, पायेची वाहन पाय बरे. मला तुमच्या पायातील वाहनच राहू द्या असं तुकाराम महाराज ज्ञानोबारायांना सांगतात. आणि तुकाराम महाराज या अभंगामध्ये तुकाराम महाराज या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. असा या अभंगाचा थोडासा अर्थ आहे, असा माझा मानस आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामराई काय थोरपण, पायेची वाहन पाय बरे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. अधिकाराचं वर्णन करताना या अभंगामध्ये ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा श्रेष्ठ पाहिजे, आणि ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा त्या अधिकाराचा पाहिजे. म्हणजे काडी पैलवानानं महाराष्ट्र केसरी पैलवानाचं वर्णन करून चालेल का? नाही. तसंच महाराज सांगतात ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा अधिकाराचा पाहिजे. अधिकारामध्ये दोन प्रकार पडतात, एक विधिमुख आणि एक निषेधमुख. विधिमुखामध्ये ज्ञानी लोकांचं वर्णन करावं, म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा त्या अधिकाराचा पाहिजे. आणि निषेधमुखामध्ये मात्र तसं चालत नाही. निषेधमुखामध्ये महाराज प्रमाण देतात की महाराज म्हणतात निषेधमुखामध्ये अनंत वाचाल, अनंत वाचाल बळते बळ, अनंती वाचार बरळती बरळ, अनंती वाचार. अनंत वाचार बरळती बरळ, अनंत वाचार बरळती बरळ. अनंत वाचाल बळती बळ, त्या कैसा गोपाल पावे हरी. निषेधमुखामध्ये अनंत महाराज उदाहरणही देतात की निषेधमुखामध्ये अनंत वाचाल झाली तरी, म्हणजे निषेधमुखामध्ये स्वार्थ दिसला की त्या व्यक्तीचं वर्णन करायचं, मग ती कोणतीही गोष्ट असू दे. पण विधिमुखामध्ये मात्र असं चालत नाही. विधिमुखामध्ये मात्र ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा अधिकाराचा पाहिजे आणि अधिकाराची वाणी पाहिजे. निषेधमुखामध्ये महाराज वर्णन करतात, काय करतात उदाहरण सांगू. महाराज म्हणतात एक गाढव दादा असतात, एक गाढव दादा असतात
आणि गाढव दादाचं लग्न ठरतं. आता मुळात लग्न ठरतच नाहीत परंतु ठरतं. आणि लग्न ठरल्याच्या नंतर मात्र गाढव दादांचा जो काही विधी तो पूर्ण होतो. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र आपल्यागत याद्या पण होतात. महाराजांचं लगीन फिक्स होतं. आणि फिक्स झाल्याच्या नंतर मात्र गाढव दादा आपल्या लग्नाच्या तयारीला लागतात. आता तयारीला लागायचं म्हणजे नेमकं काय तर गाढव दादा लग्नाची पत्रिका छापतात. सर्व पाहुणे मंडळींना आमंत्रण करतात. आणि पाहुणे मंडळींना आमंत्रण केल्याच्या नंतर मात्र गाढव दादांचं लग्न मात्र जवळ येतं. आणि जवळ आल्याच्या नंतर मात्र आदल्या दिवशी गावदेव झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लग्न असतं. आणि गाढव दादांचं लग्न असणार त्यामुळे सर्व निमंत्रित जे पाहुणे असतात ते येतात. आणि पाहुणे आल्याच्या नंतर गाढव दादा आपल्या इकडं कसं देवासने येतात लग्न होण्याच्या अगोदर गाढव दादा येतात. आपले गाढव दादा आल्याच्या नंतर गाढव दादा कपडे चेंज करतात. लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला असतो. बामण काका मात्र बोलवत असतात की नवऱ्या मुलाच्या मामाने नवरदेवाला मंडपात मध्ये लवकर हजर करावं. बामण काकांचा शब्द ऐकल्याच्या नंतर मात्र बामण काका लग्नात घसा बामण काकांचा बसतो पण काय नवरदेव लवकर येत नाही. बामण काका मात्र बोलतच असतात. आता आपल्यासारखा एक ज्ञानी मनुष्य जो म्हणजे त्या शेड्यूलाचा ज्याला काही माहीत असतं तो प्रमुख असतो तो उठतो. आणि उठल्याच्या नंतर मात्र माईक हातात घेतो आणि म्हणतो लग्नाची वेळ जवळ आलेली आहे तरी सर्व भाविक भक्त सर्व पाहुणे मंडळींनी कार्यालयामध्ये येऊन हजर राहायचं आहे. आता सर्व जे काही बाहेर बसलेले असतात ते सुद्धा कार्यालयात पळतात म्हणजे अक्षदा घेण्यासाठी. एखाद्या वेळेस सप्ताह बाहेर असला तरी कट्ट्यावर बसतील पण सप्त्याला आत मंडपात येऊन बसणार नाहीत कारण त्यांचं गुडघं दुखतात. सप्तेच्या काळात त्यांचं गुडघं दुखतात. लग्नाच्या काळात त्यांचं गुडघं दुखत नाहीत. मग ही सर्व पाहुणे मंडळी आत येतात. जो प्रमुख वक्ता असतो तो माईक हातामध्ये घेतो. आणि माईक हातामध्ये घेतल्याच्या नंतर सर्व पाहुणे अक्षदा घेऊन हातामध्ये उभे राहतात. काही जी माणसं असतात ती म्हणतात अक्षदा कधी पडतायत जायचं असतं. आता तो प्रमुख माईक हातामध्ये घेतो आणि म्हणतो आपल्या गावचे सरपंच पाटील साहेब यांना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवरती आपला स्वीकार घेऊन जायचा आहे. सर्व पाहुणे मंडळींचा जोरदार असा गाढव दादांचा मित्र परिवार काय बारका आहे का सर्व मित्रमंडळींचा सत्कार होतो. आणि सत्कार झाल्याच्या नंतर मात्र गाढव दादांचे मित्र कोण असतील तर उंट दादा. आणि उंट दादा येणार. आता उंट दादा एवढे उंच की तुम्हाला माहीतच आहेत. आता मी जसा उंच आहे काय जणांनी बरं का रामदास महाराज ज्या वेळेला मंडपात आलो अगोदरच उंची जास्त मला म्हणतात तो 12 वर्षाचा आहे मी. आता खरं सांगू का मी 12 वर्षाचा नाही. सप्ताह 2000 नियोजित होता 2018-19 ला. त्या काळामध्ये माझं वय 12 होतं. आता माझा वय 15 आहे पण मी वाटत नाही 15 कारण उंची वाढली. तसं गाढव दादांचंही उंच मान होती
गाढव दादा येताना डुलत आलं होतं. डुलत आल्याच्या नंतर मात्र जसं मंडपामध्ये एंट्री झाली तसे सर्व काही प्रमुख पाहुणे होते त्यांनी उंट दादांना अक्षदा दिल्या, सत्कार केला, रामकृष्ण हरी म्हटले आणि उंट दादा कार्यालयात आले, मंडपात आले. मंडपात आले तसंच मागचा पडदा नवरदेवांच्या छतामध्ये वरती आणला. का तर उंट दादा एवढे उंच होते आणि तो पडदा आल्याच्या नंतर सर्व पाहुणे मंडळी बघतायत, अरे मंडप कुठं गेला. तर उंट दादानी सगळा मंडप तोडून टाकला आणि उंट दादा मंडपामध्ये आले. उंट दादा मंडपामध्ये आल्याच्या नंतर मात्र गाढव दादांचं लग्न असल्याच्या कारणे प्रमुख आपला पाहुणा म्हटला, आपल्या सातारा जिल्ह्याचे वैभव काय अमुक असेल, काय पदवी असतील, ते आमदार काय काय म्हटला त्याचं त्यालाच माहित, काय अशा पदव्या लावल्या आणि उंट दादांचा सत्कार करायचा. त्यासाठी सुंदर असा हार मग उंट दादांना घालायचा कोणी. आपले हत्ती दादा होते, हत्ती दादांना आमंत्रण होतं. हत्ती दादा सुद्धा उपस्थित होते आणि हत्ती दादा आल्याच्या नंतर उंट दादांना असा सुंदर असा सत्कार केला. आता उंट दादांचा सत्कार झाल्याच्या नंतर उंट दादांना थोडं उत्साहित वाटलं. कधी एकतर सत्कार ह्याच्या अगोदर झाला नाही, पण आपला प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार झाला ह्याचा अभिमान त्या उंट दादांना झाला. आणि उंट दादांनी हातामध्ये माईक घेतला आणि माईक घेतल्याच्या नंतर गाढव दादांची स्तुती चालू केली. आता गाढव दादांची स्तुती चालू केली, ऐका बर का. कोण म्हणतंय उंट दादा निषद मुखामध्ये स्वार्थ दिसला की त्या व्यक्तीचं वर्णन करणं. मग तो स्वार्थ कोणताही असो, संसारिक असो, परमार्थिक असो, कोणताही असो. आता लग्न एखाद्याचं ठरलं ना, आमदार साहेब आलं, गावातला पुढारी शांत बसलवी माईक घेऊन त्या आमदारांचं वर्णन करील. आपल्या आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत असं वर्णन कशासाठी, किमान स्वार्थासाठी. कोण करणार आहे तर ते उंट दादा त्या गाढव दादांची स्तुती करतात. काय स्तुती करतात, अहो गाढव दादा, काय तुमचं या पाहुणे मंडळींचं तुमच्यावरती असणार प्रेम बघून मला खूप आनंद झाला. काय गावातील उभं राहायला जागा नाही, लग्नात एवढा समाज उपस्थित आहे आणि मी समाजाचं प्रथमतः अभिनंदन करतो. स्तुती करताय तू उंट दादा गाढव दादांची. काय तुमचं गावानं राहण्यासाठी केलेली सोय, काय तुमच्यासाठी उखिंडे, काय लोण्यासाठी तुम्हाला घाण असं सुंदर असं तुम्हाला बैठक उकिंड्यामध्ये. माझी भाषा तुम्हाला कळत्या ना, असं शांत का म्हण बसलाय. कीर्तनामध्ये बोलायचं काय नाही बाबा, गुडघं दुखलं पाय पसरून बसायचं, पण बोलायचंच. मग उंट दादांनी स्तुती चालू केली आणि म्हणतात तुम्हाला गावामध्ये राहण्याकरिता केलेली सोय, काय तुमचं अज्ञात म्हणजे तुम्हाला लोकांचं किती तुमच्यावरती असणार प्रेम. कोण स्तुती करतय, उंट दादा. कोण कुणाची तर गाढव दादांची. तसंच आहे, महाराज म्हणतात निषद मुखामध्ये काय आहे तर महाराजांनी प्रमाणही दिलं, अनंत वाचाल बलती बलल त्या कैसा गोपाल पाव्याहारी. स्वार्थ दिसला की त्या व्यक्तीचं वर्णन करणं त्याला निषदमुख असं म्हणतात. पण विधिमुखामध्ये मात्र असं चालत नाही. विधिमुखामध्ये अधिकाराचीच वाणी प्राप्त पाहिजे.
आणि या विधिमुखामध्ये मात्र ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा श्रेष्ठ पाहिजे आणि ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा श्रेष्ठच पाहिजे. मात्र तुकाराम महाराज या अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करतात. विधिमुखामध्ये मात्र तुकाराम महाराजांचा अधिकार बघा आणि ज्ञानोबारायांचा अधिकार बघा. ज्यावेळी तुकाराम महाराज ज्याचं वर्णन जो वर्णन करणार आहे त्याचा अधिकार पाहिजे. तुकोबरायांचा अधिकार पहा. ज्यावेळी तुकाराम महाराज पारतंत्रेच्या काळामध्ये कीर्तन करत होते, असा काळ नव्हता त्या काळामध्ये मात्र की 9ला कीर्तन चालू करून 11ला संपवायचं. तर पारतंत्रेच्या काळामध्ये जे परतंत्रीय जे सैनिक आहेत ते गेल्याच्या नंतर मात्र मध्यरात्री कीर्तनाला सुरुवात व्हायची. अशा वेळी सुद्धा गावातील लोक त्या गावामध्ये जायचे आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू व्हायचं. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होणार आणि त्यावेळेस ते लोक यायचे, ते टाळकरी आणि महाराजांचं कीर्तन चालू व्हायचं. पण त्या काळामध्ये असं होतं की हिंदवी स्वराज्य निर्मिते संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण असतील तर संत तुकाराम महाराज. आणि संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्य होत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु होते. आणि मग गुरुवर्यांच्या कीर्तनासाठी जाऊन ते छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसायचे. आत्ताचे हिंदवी स्वराज्य जे मावळे आहेत ते कीर्तनाला जातात का? कीर्तनाला जाणार नाहीत. मात्र संप्रदायाच्या गादीवर आहे. अनाधिकारी शब्द वापरायचा नसतो, पण काय वेळेला सर बोलावं लागतं. जर आपण बोललं नाही तर ही पिढी नष्ट होणार आहे. आता पहा, तुमच्या गावामध्ये आरेवाडी गावामध्ये सुंदर असा सप्ताह बसलाय, महाराजांचं सुंदर असं नियोजन आहे. पण एवढीच मुलं होती का तुमच्या गावामध्ये? बाकीची मुलं नाहीत का? एवढीच मुलं का म्हणाली? कारण त्यांच्या लहानपणापासून योग्य ते असे संस्कार झाले म्हणून ही मुलं आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला डॉल्बी लावून नाचणारे मावळे तयार होतील, पण त्याच हिंदू धर्मामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गुण घेऊन आम्ही हे मावळेच आहोत ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच बसायचे. मी एक मानतो, जो मावळा कीर्तनामध्ये येऊन बसतो तोच खरा मावळा. आता बलिदान मास चालू आहे, मी शेवटची 5 मिनिटं बोलेन. आपण विषयाकडे येऊया. ज्याचं वर्णन करायचं आहे तो सुद्धा अधिकाराचा पाहिजे आणि जो वर्णन करणार आहे तो सुद्धा अधिकाराचा पाहिजे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे आणि बसल्याच्या नंतर कीर्तनाला सुरुवात व्हायची. सुरुवात झाल्याच्या नंतर मात्र परमार्थिकावर एक असा म्हणजे देवाचं एक दान स्वरूपामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचे त्यावेळेला जी प्रॉपर्टी होती ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दान स्वरूपात करून टाकली होती. अशा काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे दारिद्र्य आलं होतं आणि अशा काळामध्ये ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळते. आणि कळाल्याच्या नंतर मात्र अशा वेळेस करायचं काय तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही सोनं रूपी जे काय असतं
सोनरूपी दागदागिने कपडे ते जगद्गुरु तुकाराम महाराजांना नजराणा पाठवतात आणि नजराणा पाठवल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांना हे पाठवल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी मुलं त्याचा आनंद घेतात आणि आनंद घेत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आपला जो नित्यनेम आहे भजन करून तो आपल्या घरामध्ये येतात आणि देवघरातून बाहेर आल्याच्या नंतर बघतायत तर काय हे दागदागिने कपडे जगद्गुरु तुकाराम महाराज रागवतात आणि विचार करतात हे कोणी दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्यासाठी पाठवलं असं मुलं आणि पत्नी जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा नकार स्वरूपात विचार मांडतात काही नाही मला काही नको मला काहीच नको आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी सोने रुपया अमृत के समान सोने रुपया अमृत के समान सोने रूपे आमा मृत्यु के समान सोने रूपे आमा मृत्यु के समान मानिक पाषाण करे दैसे मानिक पाषाण करे दैसे सोने रुपये मृत्यु के समान सोने रुपये मृत्यु के समान मानिक पाषाण गडे जैसे मानिक पाषाण गडे जैसे सोने रूपे आमा मृत्यु के समान सोने रूपे आमा मृत्यु के समान सोने रुपये मृत्यु के समान मृत्यु के समान बोला सोने रूपे आमा मृत्यु के समान मृत्यु के समान सोने रुपये मृत्यु के समान मृत्यु के समान सोने रूपे आमा मृत्यु के समान मृत्यु के समान मानिक पाषाण मानिक पाषाण मानिक पाषाण मानिक पाषाण घर जैसे महाराज म्हणतात आणि म्हटल्याच्या नंतर मात्र ती जी काही धान्य असो जे काही दागिने कपडे असतात त्याचा नकार विचार करतात आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा स्वीकार न करता तेच काही ज्या वस्तू स्वरूपात जे दागदागिने असतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना परत पाठवतात आणि परत पाठवल्याच्या नंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र वैराग्य प्राप्त होतं आणि वैराग्य प्राप्त झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख वाटतं जगद्गुरु तुकाराम महाराज याचा स्वीकार का करत नाहीत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देवघरामध्ये त्या जगदंबे मातेच्या पुढे जातात आणि तो नारळ फोडून त्यामध्ये मोतिक जी काही मणी असतील ते त्या नारळामध्ये भरतात आणि तो नारळ पॅक करून जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असताना तो नारळ प्रसाद रूपी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचाही स्वीकार न करता जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात महाराज आम्हाला काही नको महाराज म्हणतात अहो प्रसादारूपी हा नारळ तरी घ्यावा म्हणून सांगितल्याच्या नंतर मात्र तो नारळाचा स्वीकार करून तो नारळ जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या देवघरामध्ये ठेवतात देवघरामध्ये ठेवल्याच्या नंतर मात्र कीर्तनाला सुरुवात होते कीर्तन संपतं आणि संपल्याच्या नंतर मात्र प्रसाद रूपी तो नारळ फोडण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज देवघरामध्ये जातात
आणि तो नारळ फोडतात. तर नारळ फोडल्याच्या नंतर खाळ दिसणे असा आवाज येतो आणि असा आवाज आल्याच्या नंतर मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज खाली बघतात तर त्या नारळातून प्रसाद न निघता, खोबरं न निघता, पाणी न निघता वस्तू स्वरूपात ते माणिक मोती निघतात. आणि हे निघाल्याच्या नंतर मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा विचार करतात आणि विचार केल्याच्या नंतर ते काय जे माणिक मोती होते ते गोळा करतात आणि गोळा केल्याच्या नंतर मात्र ते माणिक मोती आपल्या आळंदीला जातात. आळंदीला गेल्याच्या नंतर मात्र आजही आळंदीला गेला तरही जगद्गुरु तुकाराम ज्ञानोबारायांच्या जे काही मंदिराचं बांधकाम असेल ते बांधकामाचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये केलं. आणि हे बांधकाम केल्याच्या नंतर मात्र तरी जे काही माणिक मोती शिल्लक होते ते माणिक मोती महाराज त्या उपरण्यामध्ये बांधतात आणि पंढरपुराच्या पुंडलिकाच्या मंदिराचा जनावदर सुद्धा महाराजांनी त्या माणिक मोत्यातून केला. आजही आळंदीला कोण कोण गेले हात वरती करा. शक्यतो पुरुष मंडळी जास्त ज्ञानी आहेत. तुम्ही काय मी कीर्तनाला उभा राहिलोय. शक्यतो मी कीर्तन आज करणार नव्हतो कारण माझ्या छातीत दुपारपासून खूप दुखत होतं. परंतु मी जर नाही केलं तर रामदास महाराज मला संस्थेवर न्यायला येतील. म्हणलं बिनाकारण न सांगता कीर्तनाला आलो आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर मात्र हा तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी मला बघून शक्यतो कसा आहे गुरूंच्या पुढे शिष्यानं साधकारूपी जीवन जगलं पाहिजे. मला बोलताना काही शब्द तुम्हाला नाही पटले तरी चालतील. तुम्ही काय आता कीर्तन संपलं तुम्हाला विचारलं महाराजांचं कीर्तन कसं झालं तर तुम्ही चांगलंच झालं म्हणणार. कारण का तर मला एका वेळेला बरं का सर आमच्या संस्थेपासून म्हणजे ओंड गावापासून सुधीर महाराजांच्याच गावात गेलो होतो आणि सुधीर महाराजांच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या काले गावामध्ये गेल्याच्या नंतर एक म्हातारी बाई म्हणजे म्हातारी आजी मला कीर्तनात आली आणि कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि 500 रुपये त्या पाकिटातनं काढून मला दिलं. थोडा मला आनंद झाला. म्हटलं 500 रुपये आजीने दिलं म्हणून मी आपलं विचारलं आजी तुम्ही मला 500 रुपये देण्याचं कारण काय. तर त्या आजींचा शब्द होता बरं का ऐका. म्हणली भाड्या आजपर्यंत मला कीर्तन ऐकली पण कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये मला आजपर्यंत झोप लागली नाही. मी कंबर जेव्हा तू बांधलीस तेव्हा मला जी झोप लागली. जसा विनकरी गादीवरती आला आणि विठ्ठल विठ्ठल झालं तेव्हाच माझी झोप गेली. म्हणून ही तुला माझ्याकडून 500 रुपये आणि त्या म्हातारीबाईंनी 500 रुपये दिलं. मी पण आपलं खिशात ठेवलं. आजीबाई चहाला विनवणी करत होत्या पण लांबचा प्रवास असल्यामुळे तिथून मी आलो आणि आल्याच्या नंतर तुम्हाला काही कळलं नाही तरी चालेल पण माझ्या पुढे जे काही ज्ञानी जे गुरुवर्य स्वरूपात जी काही माणसं बसलेली आहेत त्यांच्या पुढं माझी अधिकाराचीच वाणी पाहिजे. तुम्हाला कळलं नाही तरी चालेल. तुम्ही उद्या कीर्तन झाल्यावर विचारलं बुवाचं कीर्तन कसं झालं तर तुम्ही म्हणणार वा 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 आजच्या सारखं कीर्तन कधीच झालं नाही. कारण तुम्ही म्हणणार तरी रामदास महाराजांनी सप्ताह नियोजित केलाय बघून तरी यावं. आपलं पोरगं नाही गेलं ती नाही गेलं पण बघून तरी यावं बुवा कसा दिसतोय. तुम्ही कीर्तनाला मुळात आलाच नाही. मी तुम्हाला सांगतो बुवा कसा येऊ बघाय तुम्ही 100% आला असणार. परंतु जी काही ज्ञानी वक्ते आहेत त्यांच्या पुढं माझी अधिकाराचीच वाणी पाहिजे.
आणि छत्रपती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या पुंडलिकाच्या मंदिराचा जनाउद्धार करून जे राहिलेले माणिक मोती आहेत त्या उपरण्यामध्ये बांधतात आणि बांधल्याच्या नंतर आजही आळंदीला गेला तर त्या आनंद डोहामध्ये ते माणिक मोती महाराज सोडून देतात. आजही किती दुष्काळ पडला तरी आनंद डोहामधलं पाणी आजही आटलं नाही असा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थिक चमत्कार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा महाराजांचा झाला शारीरिक चमत्कार. पण परमार्थिक चमत्कार ऐकायचा आहे का? साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराजांना यम कापतो हा महाराजांचा परमार्थिक चमत्कार. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता का प्रेम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. हा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. महाराजांचा परमार्थिक चमत्कार काय आहे तर तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. महाराजांना यम बघितल्यावर कापतो हा तुकाराम महाराजांचा चमत्कार परमार्थिक चमत्कार झाला. म्हणजे जो वर्णन करणार आहे तो सुद्धा अधिकाराचा आहे आणि ज्याचं वर्णन करायचं आहे त्याचा अधिकार मात्र पहा. तर ज्ञानोबारायांचा अधिकार बघा. ज्ञानोबाराय ज्या वेळेला आळंदीमध्ये राहत होते आणि राहत असताना ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांना खूप त्रास दिला. म्हणजे संतांना मुळात त्रास दिला. परंतु ज्ञानोबारायांना त्या काळामध्ये विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी ब्रह्मचार्यातून म्हणजे संसारिक हे पद स्वीकारल्यामुळे त्या ज्ञानोबारायांना गावामध्ये वाईट टाकलं होतं आणि वाईट टाकले असल्यामुळं अशा वेळेस काय करायचं तर ज्ञानोबाराय सिद्धनाथ बेटाकडं राहण्याची सोय होती आणि महाराज आपल्या त्या झोपडीमध्ये जातात. मात्र ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब ज्ञानी लोकांच्या विचाराच्या सांगण्यावरून देहांत प्रायचित त्या इंद्रायणी डोहामध्ये करतात. कशासाठी तर आपल्या मुलांना सुख शांती गावामध्ये मान मिळावा ह्या करता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब देहांत प्रायचित करतात. आणि केल्याच्या नंतर मात्र ते जे काही ज्ञानी लोक होती ते ज्ञानी लोक त्या ज्ञानोबारायांना त्या गावामध्ये आपली सावली दुसऱ्याच्या अंगावरती सुद्धा पडून देत नव्हते. असा त्या काळामध्ये सुद्धा अन्नधान्याचा तुटवडा पडला. मग अशा वेळेस करायचं काय? आई वडील नसताना मग ती छोटीशी मुक्ताई निवृत्ती दादा आणि सोपान काका त्या ज्ञानदादाला विचारतात, अरे ज्ञानदादा किती दिवस झालं आपण काही खाल्लं नाही, पोटामध्ये खूप कावळे वराडतायत, मला आता खूप भूक लागले, त्याकरता मला काहीतरी ज्ञानदादा आण ना, खाऊ आण ना. हे सांगितल्याच्या नंतर
ज्ञानोबाराय आपल्या जोळी घेऊन भिक्षा स्वरूप आत अन्न मागण्यासाठी, धान्य मागण्यासाठी त्या गावामध्ये येतात. आणि गावामध्ये आल्याच्या नंतर मात्र एका घरामध्ये गेल्याच्या नंतर घराच्या बाहेर उभं राहतात आणि महाराज म्हणतात, ओम भिक्षाय न देई, ओम भिक्षाय न देई. हे म्हटल्याच्या नंतर मात्र एक घरातील छोटीशी माऊली त्या वाटीमध्ये पीठ घेऊन त्या ज्ञानोबारायांना त्या ओंजळीमध्ये घालण्यासाठी येते. आणि आल्याच्या नंतर मात्र अशा वेळेस त्या ज्ञानोबारायांना भिक्षा स्वरूपात अन्न त्या माऊलीनं ज्या वेळेला दिलं त्यावेळेसच त्या माऊलीचे वडील हे पाहिल्याच्या नंतर मात्र ज्ञानोबारायांच्या जवळ येतात. आणि जवळ आल्याच्या नंतर मात्र ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये म्हणजे कानाखाली देतात. आणि कानाखाली दिल्याच्या नंतर एवढं करून सुद्धा तो जे काही ज्ञानी लोक होती ती शांत बसत नाहीत, तर माझ्या ज्ञानोबारायांना ती ओंजळी फाडतात. आणि ती ओंजळी, त्या ओंजळीतील जे काही पीठ होतं ते रस्त्यावरती सांडतात. ज्ञानोबारायांना दुःख होतं, पण दुःख न करता आपल्या बहिणी भावंडांना भूक लागली होती. मग अशा वेळेस करायचं काय? काय करणार? ते पीठ भरतात आणि आपल्या त्या ओंजळीने पीठ त्या झोळीमध्ये घेऊन ज्ञानोबाराय आपल्या सिद्धनाथ बेटाकडे वळतात. आणि वळाल्याच्या नंतर मात्र ही परिस्थिती ते तिघेही भावंड, सोपान काका, निवृत्ती दादा आणि मुक्ताई, ह्या तिघाही भावंडांनी हा प्रसंग पाहिल्याच्या नंतर ती छोटीशी मुक्ताई ज्ञानदादाला विचारते, अरे ज्ञानदादा, मला काय झालं? तुला काय झालं ते मला सांग ना. का तुझ्या डोळ्यातून अश्रू काय यावेत ज्ञानदादा? का म्हणून तुझ्या डोळ्यातून अश्रू यावे? हे म्हटल्याच्या नंतर ज्ञानदादा म्हणतात, काही नाही ग मुक्ताई, काही नाही. त्या पिठाचं जी काय अवस्था होती ती त्या मुक्ताई बघते. आणि मुक्ताई हे बघितल्याच्या नंतर ते तिघेही भावंडे त्या ज्ञानदादाला सांगतात, अरे ज्ञानदादा, आम्हाला भूक नाही रे ज्ञानदादा, ज्ञानदादा, आम्हाला भूक नाही रे. काय झालं? काय झालं सांग. हा प्रसंग ज्ञानोबाराय त्या छोट्याशा मुक्ताईला आणि सोपान काकांना आणि निवृत्ती दादांना सांगतात. आणि निवृत्ती दादांना सांगितल्याच्या नंतर मात्र पोटामध्ये तर अन्नधान्याचा कणही नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ती काही थोडीशी भिक्षा होती, त्या भिक्षेच्या स्वरूपात त्यावेळेस त्या तिघाही भावंडांना मांड खाण्याची इच्छा होते. मांड म्हणजे त्या भागात विदर्भा मराठा वाड्यामध्ये हा शब्द आहे मांड, आणि आपल्या भागामध्ये पुरणपोळी. आणि पुरणपोळी खाण्याची इच्छा त्या ज्ञानोबारायांना आणि त्या तिघाही भावंडांना होते. मग मांड खायचं असेल तर ते मांड भाजण्यासाठी आग निर्मिती करावीच लागेल ना. म्हणजे ती कशाही स्वरूपात असो, पण ते आग्नी असल्याशिवाय तो पुरणपोळी भाजली जाणार नाही. मग ती पुरणपोळी भाजायची कशावरती? कशावरती भाजायची? तर ज्ञानोबारायांचा चमत्कार पहा. डोक्यावरती कशी भाजायची? ब्रह्म इंद्रिय आहेत,
मग तिथं न भासता ज्ञानोबाराय आपल्या पाठीवरती अग्नी प्रज्वलित करून त्या अग्नीमध्ये त्या पुरणपोळीला भाजतात आणि त्या पुरणपोळीचा नैवेद्य प्रसाद महाराज तयार करतात. महाराजांचा चमत्कार पहा काय असेल. हा अग्नी प्रज्वलित करून तो पुरणपोळीचा स्वाद ते चौघे भावंड घेतात, पण ज्ञानोबारायांच्या पहाटीवर ते अग्नी प्रज्वलित करतात. आणि हे झाल्याच्या नंतर हा त्यांचा चमत्कार झाला. दुसरा चमत्कार पहा. आजही 750 वर्ष झाली. आजही ज्ञानोबारायांची आळंदीमध्ये समाधी आहे आणि समाधी असून सुद्धा 725 वर्ष पूर्ण झाली तरी ज्ञानोबारायांची आजही माझ्या ज्ञानोबारायांची समाधी संजीवन आहे. आणि ही समाधी संजीवन आजही आहे. आजही तुम्ही आळंदीला गेला तरी आता समाधीचं दर्शन बंद आहे, पण थोडं चालू होईल. कोरोनाच्या काळामध्ये दर्शन बंद केलं होतं. लांबनं मुखदर्शनच घ्यायची परंपरा होती आता. परंतु त्या काळामध्ये अशी पद्धत होती की प्रत्येक वारकऱ्यांचा अभिषेक म्हणजे मानाच्या वारकऱ्यांचा विणकऱ्यांचा त्या ज्ञानोबारायांच्या मूर्तीवरती अभिषेक असायचा. आजही तो ट्रस्टीला ते उदाहरण सांगून साक्षात ज्ञानोबारायांचा हा प्रसंग सांगून अभिषेक महाराज बंद केला. तर काय होतं तर एक साधक रूपी जीवन अवस्थामध्ये असणारा तो वारकरी झोपतो आणि झोपल्याच्या नंतर त्या वारकऱ्याच्या स्वप्नामध्ये असं येतं. काय येतं तर साक्षात ज्ञानोबाराई त्या वारकऱ्याच्या जीवनात स्वप्नामध्ये जातात आणि स्वप्नामध्ये जाऊन त्या ज्ञानोबारायांना बोध करतात. ज्ञानोबाराय त्या वारकऱ्याला बोध करतात. मग तो बोध नेमका कोणता असेल तर ज्ञानोबाराय त्या वारकऱ्याला त्या साधकाला सांगतात, अहो महाराज तुम्ही जो मला अभिषेक करताय तो अभिषेकामुळे मला खूप काही त्रास होतोय आणि त्रास झाल्याच्या नंतर हा अभिषेक तुम्ही न करता मला वर्ण अपवित्र हात लागतायत. आजही आळंदीला गेला तरी हे 2 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे आणि हे मात्र ऐकल्याच्या नंतर ही काय जी सर्व हकीकत होती, जी काही तो प्रसंग होता त्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये जाऊन ज्ञानोबारायांनी बोध केलेला तो वारकरी ज्ञानोबारायांच्या समाधी पुढे येतो आणि ढसा अश्रू रडतो आणि ही प्रसंग तो त्या ट्रस्टीला सांगून आजही आत्ता महाराजांच्या समाधीवरचा अभिषेक बंद केला. आणि सांगितल्याच्या नंतर मात्र हा महाराजांचा चमत्कार बघा. म्हणजे ज्याचं वर्णन करायचं आहे त्याचा सुद्धा अधिकार पहा आणि जो वर्णन करणार आहे त्याचा सुद्धा अधिकार पहा. आणि ज्याचं ज्ञानोबारायांच्या समाधीवरती हा एक प्रसंग झाला, पण दुसरा प्रसंग असा आहे का एक वारकरी त्या ज्ञानोबारायांच्या समाधी पुढे येतो. आजही आळंदीला ती समाधी आहे आणि समाधीला आल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन ज्ञानोबारायांना मला आता जीवनातील बोध घडावा, मला पुढचा जो काही जीवन जगण्याचा ट्रॅक आहे तो तुम्ही माऊली मला सांगावा. ज्ञानोबाराय त्या वारकऱ्याच्या स्वप्नामध्ये जातात आणि त्या साधकाला सांगतात, हा अधिकार माझा नाही, हा अधिकार देऊ निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि स्वप्नामध्ये गेल्याच्या नंतर तो वारकरी मात्र आपल्या पावलानं आळंदीतून देहूला जातो आणि देहूला गेल्याच्या नंतर विचारतात जगद्गुरु तुकाराम महाराजांचं घर कुठं आलं
तर ते गावातील त्या साधकाला काही चांगलं सांगितलं असेल का? तर त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला, संतांना एवढा त्रास दिला, त्या तुकाचं घर तुक्याचं हे शब्द ऐकताच तो वारकरी त्या दिशेनं तो घराच्या दिशेने जातो आणि घराच्या दिशेनं गेल्याच्या नंतर मात्र तुकाराम महाराज घरामध्ये नसतात, तर भंडारे डोंगरावरती तुकाराम महाराज आपलं भजन करण्यासाठी जात असतात. आणि गेल्याच्या नंतर मात्र तो साधक तो वारकरी त्या भंडाऱ्या डोंगरावरती पोचतो आणि तुकाराम महाराजांना दंडवत घालतो आणि दंडवत घातल्याच्या नंतर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन घेतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतर अशा वेळेस करायचं काय? तर जगद्गुरु तुकाराम महाराज विचारतात त्या साधकाला, महाराज तुम्ही कोणत्या गावून आला, तुमचं नाव काय? तर तो वारकरी सांगतो, जो त्याला घडलेला प्रसंग आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगतो. आणि सांगितल्याच्या नंतर मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज त्या जागेवरून उठतात, तो सर्व प्रसंग ऐकून घेतात. ऐकल्याच्या नंतर आळंदीकडं महाराज तोंड करतात भंडाऱ्या डोंगरावरती आणि जगद्गुरु तुकाराम महाराज नतमस्तक होऊन त्या भूमीचं दर्शन घेतात. आणि महाराज म्हणतात, माऊली हा माझा अधिकार आहे का? ह्या साधकाला माझ्या जीवनातील मी ह्या साधकाला जीवनामध्ये काय बोध करणार, ह्याचं वर्णन त्या ज्ञानोबारायांना केल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हणतात हा अधिकार तुमचा आहे. आणि सांगितल्याच्या नंतर संत तुकाराम महाराज आळंदीकडं तोंड केल्याच्या नंतर दंडवत नतमस्तक घालून ज्ञानोबारायांचं दर्शन घेतात. आणि महाराज ते 14 अभंग त्या साधकाला प्रसाद रूपी देतात. आणि दिलेच्या नंतर मात्र ज्ञानोबाराय नतमस्तक होतात. आणि नतमस्तक झाल्याच्या नंतर तुकोबरायांच्या वाणीतून शब्द म्हणतात की अहो ज्ञानोबाराय, अहो माऊली, हा अधिकार माझा नाही तर अधिकार तुमचा आहे. मग तुकाराम महाराज या अभंगाची निर्मिती ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, 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 ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. म्हणती ज्ञानदेव तू माईसे, म्हणती ज्ञानदेव तू माईसे, म्हणती ज्ञानदेव तू माईसे, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण, मज पामराय काय थोरपण. ज्ञानियांचा राजा
जय हो गुरु रावा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुम्हाईचे मनती ज्ञान देव तुम्हाईचे मज पामराय काय थोर पद मज पामराय काय थोर पद म्हणती ज्ञान देव तुम्हायचे म्हणती ज्ञान देव तुम्हायचे पामराय काय थोरपण मज पामराय काय थोरपण काय थोर पद महाराज त्या आळंदीमध्ये आळंदीच्या दिशेने तोंड करतात ची रचना करतात महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामराये काय थोरपण पायेची वान पायवरे. तर तुकाराम महाराज या तुकाराम महाराज ज्ञानोबरायांच्या अधिकाराचं वर्णन करतात आणि वर्णन केल्याच्या नंतर अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. काय तर मला तुम्ही राजांचे राजे आहात गुरुतले महाराव आहात. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुम्हाला लोक ज्ञानदेव म्हणतात. आता मगाचपासून अभंग जवळजवळ संपत आला. फक्त माझ्याकडे 15 मिनिटं राहिलेत. कीर्तनाला सुरुवात वेळेवरती झाली आणि वेळेवरतीच कीर्तन सुटणार. कारण परगावचे जे काही लोक आहेत जे भाविक आहेत ते सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहेत आणि आल्यामुळे लांबचा प्रवास त्या वारकऱ्यांना करायचा आहे. त्यामुळे कीर्तन लवकरच संपणार. कारण या वारकऱ्यांना उद्या काकडाय. तुम्ही काय ग्रामस्थ उद्या येणार. कीर्तन कसं झालं चांगलं झालं. जाताना कीर्तनामध्ये मी मगाचपासून बघतोय तुम्ही सगळ्या महिला मंडळ आपसात बोलत बसलाय. कधी भेटला नाही का. आता सर्वांनी मगाचपासून कीर्तन चालू होण्यापासून मी सांगितलं सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जी काही ज्ञानी मंडळी आहेत ते वाजवतायत हो. पण तुमचं काय. तुम्ही निवांत माझ्याकडे बघत बसलाय. बिना बघता आता सर्वांनी हात वरती करून आपल्या भगवंत पांडुरंगरायाचं भजन करायचं. मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी. सर्वांनी हात वरती करा. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी हात वरती करून एकदा भगवंताचं भजन करूया. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ठोबा 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 चला टाळ करे टाळ वाजवा टाळ चला चला टाळ 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 टाळ्या पकवाद टाळ ठोबा 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 वा वा टाळ करी वा 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 हा वा 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 सांगितले होते का एकदा सुंदर अशा या मुलांसाठी टाळ करायच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्याला वाटत नसल की आपला मुलगा यामध्ये नाचावा. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या घरामध्ये जन्माला यावे असे वाटत नाहीत तर शेजारच्या घरामध्ये जन्माला यावे वाटतात. पण बघा आपल्या गावामध्ये सुद्धा रामदास महाराजांनी सुंदर असं कार्य करून सुंदर अशा छोट्यातून विश्व उभारलं आणि गावातील मुलं लहान लहान तरुण या मुलांमध्ये संस्काराचं कार्य करण्याचं वारकरी संप्रदायाला हातभार लागावा म्हणून या रामदास महाराजांनी या मुलांकरता ही सर्व मुलं आपल्या गावातील परगावातील असून महाराजांनी एकत्र करून ही संस्था स्थापन केली आणि संस्थेतील मुलं एवढेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. ही लहान लहान ते रोपट लावलं आणि ते वाढवण्याचं काम महाराजांनी केलं. तुम्हाला एक सांभाळायचं विना आणि एवढी तुम्ही कधी सांभाळायचा. त्यामुळे सुंदर असं कार्य केलं. महाराज या अभंगामध्ये सांगतात मज पामर आहे काय तोरपण पायाची वाहन पाये बरे. तर महाराज म्हणतात मला तुमच्या पायातील वाहनच बरं आहे, मला आता काही नको. ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे इतल तुलने काय पुढे. ब्रह्मादिक तुमच्या जवळ लोटांगण घालतात आणि मज पामर काय तुमच्या पुढे आहे. जो तुमचा युक्तिवाद आहे, तो तुमचा जीवन जगण्याचा जो ट्रॅक आहे, जीवन जगण्याचा जो प्रवास आहे, तो मला आता आवडला. बस आता मला काही नको. मज पामर आहे काय तोरपण पायाची वाहन पाये बरे. म्हणून महाराज या अभंगाची रचना करतात आणि अभंगामध्ये महाराज ज्ञानोबारायांच्या अधिकाराचं वर्णन करतात. बोलता बोलता एक चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीला परत करा आणि
तुमचाच मुलगा म्हणून अशा न्यायाने माझा स्वीकार करा. कीर्तन रूपी सेवेकरता परगावावरून सुद्धा कापिल गोळेश्वर जे काय आपल्या भागातील जे काही ग्रामस्थ आलेले आहेत त्या सर्वांचा मी प्रथमतः ऋणी आहे. ज्या वेळेस हे टाळकरी ग्रामस्थ महाराज मंडळी गुणीजन अशी महाराज मंडळी माझ्या कीर्तनाला साथ देण्यासाठी उभी राहिली हे माझं भाग्य समजतो. प्रथमतः भगवंत पांडुरंगरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सकल विश्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला पूर्णविराम देतो. त्यांच्याही सेवा अर्पण करून गुरुवर्य रामदास महाराज ज्यांच्यामुळे मला सेवा करण्याचा योग आला, आमच्या संस्थेला सेवा करण्याचा योग आला आणि तुम्ही ही संधी मला दिली त्याबद्दल मी प्रथमतः रामदास महाराजांचा ऋणी आहे. त्याचबरोबर संस्थेतील सर्व काही साधक मंडळी त्याचप्रमाणे सर्व कराड तालुक्यातील विद्वान अशी काही मंडळी आमचे भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्वांची नावं न घेता सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. सौरभ महाराज असतील आमच्या भागातील आमच्या गावाजवळचे रोहित महाराज हे सुद्धा आहेत, सुधीर महाराज आहेत. त्याचबरोबर वारकरी मंच महाराष्ट्र राज्य सचिव पदाधिकारी अध्यक्ष सुद्धा सर्व पदाधिकारी तुम्ही आहात. त्याचबरोबर मधुकर महाराज ज्ञानेश्वर महाराज सर्व गुरुजन मंडळी तसेच सर्व गायक महाराजांचं नाव भाव आहेत, महाराजांचा परिचय नाही. पुन्हा सौरभ हे आहेत अमर महाराज आहेत. अशी सर्व मला तुम्ही गुरुजन मंडळी लाभला हे माझं भाग्य समजतो. आता सगळ्यांचं झालं. एकदा या पकवाजासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आता एकाच गुरुचे चेले आहेत त्याला मी तरी काय करू. गुरुवर्य हरिभक्त पारायण सुशांतजी महाराज यांच्या जवळ अध्ययन करणारे सर्व म्हणजे अजित महाराज असतील, गुरुबंधू अमृत महाराज असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व तुम्ही श्रोते मंडळी विद्वान श्रोते मंडळी आहात. माझा एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो मला परत करा. कारण हे एवढं सांभाळणं हे कार्य करणं एवढं सोपं नाही. रामदास महाराजांनी हे संगीत तुकाराम महाराज संगीत गाता पारायण सोहळ्याचं नियोजन केलं आणि मला सेवा दिली. प्रथमतः मी त्यांचं ऋणी आहोत आणि जोपर्यंत मी कीर्तनाला आलो त्याकरता ही सुविधा ज्यांनी दिली त्या साऊंड सिस्टीम दादांसाठी एकदा टाळ्या होऊन जाईल. सुंदर असं नियोजन आहे महाराज. हे सर्व बाळ गोपाळ आहेत. सर्वांच्या एकदा चरणी नतमस्तक होतो. विनकरी तुम्ही माझ्या स्वप्नात येणार. कारण खरं सांगू का हे कीर्तन माझं नसतं तर देवकराच्या फडाचा नेम आहे. बाळासाहेब गुरुवर्य हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज देवकर सांगतात हे कीर्तन खरं विनकऱ्याचं आहे. हे कीर्तन माझं नसून तुमच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व गुणीजन मंडळी गायक मंडळी सर्व टाळकरी सगळ्यांचं एकदा दर्शन घेतो. तसंच महाराष्ट्र राज्य वारकरी आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. अमोल महाराज आहेत, सुधीर महाराज आहेत, मधुकर महाराज आहेत, नाना आहेत, दत्ता महाराज आहेत. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि हे असंच कार्य इथून पुढं तुमच्या हातून घडो हे माऊलीला विश्वराय माऊलीच्या चरणी सेवा अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली तुका म्हणे नेनो युक्तीची या खोल
तुका म्हणे नेनो युक्तीची खोली तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविले पाय डोये म्हणून ठेविले पाय डोये म्हणून ठेविले पाय डोये म्हणून ठेविले पाय डोये मज पामराये काय थोरपण मज पामराये काय थोरपण काय जीवन पाय बरे पाय बरे पाय बरे पाय बरे पायाचे वान पाय भरे पायाचे वान पाय भरे पाय पाय बारी पाय बारी पाय बारी पायाचे वान पाय बरी पाय बरी पाय बरी पाय देवा
पायाचे वान पाय बरी पायाची वान पाय मज पामर काय तोरपण मज पामराये काय तोरपण तुकाराम 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 हा तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल